इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा उपयोग करून आपण आपल्या व्यवसायाचं ॲनालिसिस कसं करणार यासाठी मी थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करतो. हे एक डेमो अकाउंट आहे एका फ्रँचायझीचं. तर इथं ओपन केल्यानंतर मला तो डॅशबोर्ड दिसतो आहे. तर इथं ॲक्टिव्ह स्टुडंट दिसत आहेत मला 30. ते जर ॲक्टिव्ह स्टुडंट 30 आहेत म्हणजे टोटल दिवसभरात येणारी विद्यार्थी संख्या ही 30 आहे. तर ही धोक्याची घंटा आहे. जर तुमची कॅपॅसिटी 100ची असेल तर मिनिमम हा आकडा 50 व्हायला पाहिजे. कॅपॅसिटी 200ची असेल तर मिनिमम 100 हा ॲक्टिव्ह स्टुडंटचा आकडा असला पाहिजे. एक्झाम झाल्यानंतर सुद्धा उरलेली संख्या जी आहे ती मिनिमम 50% पाहिजे. तर तुमचा व्यवसाय हा ॲव्हरेज लेवलला तरी चालतोय असा अर्थ होईल. तर ही काउंट कसा वाढवायचा हे आपण मार्केटिंग सर्व्हरमध्ये बघूया की हा ॲक्टिव्ह स्टुडंटचा काउंट नेहमी अबो ॲव्हरेज असला पाहिजे. नंबर 2, इन्क्वायरीज काय प्रकार आहे. तर शून्य इथं एकच दिसतं इन्क्वायरी. याचा अर्थ असा होतो की इन्क्वायरीचा काउंट त्यांनी अजून वाढवलेला नाही. एव्हरी डे 5 ते 7 इन्क्वायरीज कशा होतील यासाठी आपल्याकडं वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असल्या पाहिजेत. तर ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या तर लोक इन्क्वायरी करतील आणि मग त्या इन्क्वायरीचं रूपांतर ॲडमिशनमध्ये होईल. पण तोपर्यंत इन्क्वायरी तरी जनरेट व्हायला पाहिजे. मग इन्क्वायरी जनरेट करण्यासाठी सुद्धा आपण जेव्हा मार्केटिंग सेशन घेऊ त्यात ते सुद्धा पाहूया की मॅक्झिमम इन्क्वायरीज कशा जनरेट करायच्या. परंतु आपल्याला किमान हे आकडे दिसतात ना, ते आकड्यामध्ये कसा बदल करायचा हे बघितलं पाहिजे. आता आणखी गोष्ट इथे दिसते फीज पेंडिंग. तर या महिन्याची रिकव्हरी अजून 44,500 रुपये आहे. तर डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. तर विद्यार्थ्यांकडून लवकरात लवकर ही फीज वसूल करून घेण्याची जबाबदारीसुद्धा स्टाफची असते. जर त्यांनी व्यवस्थित फीज वसुली केली तर लवकरात लवकर ही रिकव्हरी होऊन जाईल. जरी ॲक्टिव्ह स्टुडंट 30 दिसत असले तरी बघा इथं कालची हजेरी पाहतोय मी. तर कालची हजेरी 25च विद्यार्थी प्रेझेंट दिसत आहेत टोटल. याचा अर्थ अजूनही 5 विद्यार्थी असे जे क्लासला आलेले ॲक्टिव्ह आहेत परंतु ते ॲबसेंट आहेत. ॲबसेंटी मार्क कमीत कमी कसा होईल ते बघा. त्या 5 लोकांना आपल्याला फोन करून विचारता येऊ शकते की बाबा का ॲबसेंट आहात. थोडं वातावरण डाऊन आहे, विद्यार्थी आजारी असू शकतात किंवा इतर काही कारण. पण किमान त्यांची इन्क्वायरी करून आपण ॲक्टिव्ह स्टुडंट तरी सगळे क्लासला कसे येतील हे पाहू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड वाचता येतो आणि ह्यासाठी डॅशबोर्ड बनवलेला आहे. आता इतर सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. आपण डायरेक्टली त्यातल्या फिनान्शियल अकाउंटिंगवरती जाऊया. तर या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्ड इन्कम, आता डिसेंबर महिना आलेला आहे तर आपण काय करूया नोव्हेंबरचं पाहूया. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेलं टोटल इन्कम इथं तुम्हाला रेकॉर्ड करता येऊ शकतं. इथं तुम्ही लिहा कोणकोणते आहेत. नॉर्मली आपल्याकडं फक्त क्लासची फी आलेली असते विद्यार्थ्यांची म्हणून इन्कम संख्या इथं कमी लिहिलेली आहे. एक्सपेन्सेस मात्र तुम्हाला सगळ्या प्रकारचे लिहिता येतील. जो जो खर्च तुम्ही क्लासशी रिलेटेड करताय तोच खर्च तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि तो सगळा लिहिल्यानंतर मग तुम्ही इथं रिपोर्ट जनरेट करू शकता. मी इथं 1 सप्टेंबरपासूनचा रिपोर्ट जनरेट करतो. इथं मी गेलो, 1 सप्टेंबर काढले मी, 30 सप्टेंबर. तर मी तो इथं रिपोर्ट चेक करू शकतो. तर 72,000चं कलेक्शन आहे, 49,235 रुपये आपला खर्च आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट दिसतोय 23,000 रुपये. त्यातला MFOच आहे जवळजवळ 33,000 रुपये. तर ठीक आहे, आपण काय करूया इथं सप्टेंबरच्या ऐवजी ऑक्टोबर घेऊया. मग 2 महिने एकत्र केल्यावर काय दिसतंय तर खर्च सरासरी 50,000च्या आसपास आहे. 85,000 खर्च झाला 2 महिन्याचा. उत्पन्न 1,20,000 होतं आणि टोटल प्रॉफिट आपल्याला 34,000 दिसतोय. तिथं साहजिकच MFO 33,000 आहे आणि आणखी एकदा MFO असेल कारण 2 महिने घेतलेत आपण तर 7,000 आहे. तर काय ठिकाणी MFO कमी असेल, काय ठिकाणी जास्त असेल. तो एक मेन एक्सपेन्सेस आहे आणि बाकीचे तर आपले फिक्स एक्सपेन्सेस आहेत. लाईट बिल असेल, रेंट असेल, स्टाफ पेमेंट असेल, ते जवळजवळ एक विशिष्ट रकमेने आपण देत असतो. त्याच्यानंतर पाहिजे तर मी नोव्हेंबर पण त्यामध्ये ॲड करून घेतो. नोव्हेंबर सुद्धा चेक करूया का तिन्ही महिन्याचा ॲव्हरेज काढला तर तो आणखी कमी झालेला दिसतो बघा 18,000. म्हणजे कोणतरी इथं कल्प्रिट आहे. कोण कल्प्रिट आहे ज्याने आपला प्रॉफिट ऑलरेडी खाल्ला आहे. तिथं पाहतोय मी नोव्हेंबर महिना. तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर काढले की मला लक्षात आलं अरे इथं तर प्रॉफिटच्या ऐवजी लॉस दिसतोय. खर्च 50,000च्या पुढे गेलेला आहे आणि इन्कम मात्र 50,000च्या आसपासच आहे. तर याचा अर्थ इथं काहीतरी गडबड झालेली आहे. काय गडबड चेक करता येतं आपल्याला इथं. तर MFO थोडं जास्त गेलेला आहे आणि इन्कम तुलनेने कमी राहिलेला आहे. तर इथं काही खर्च एक्स्ट्रा झालेला आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करता
येतं. तर ही जी रिकव्हरी आहे, ही रिकव्हरी आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये करता येऊ शकते. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की काही ठिकाणी झेडपीचे वगैरे ॲडमिशन झालेले आहेत, कलेक्शन काहीच नाही, परंतु MKCला मग पेमेंट वगैरे द्यावं लागलेलं आहे. तर त्यामुळे थोडंसं MFO वाढीव दिसतो. तर तो नुकसान नाही आहे, आपल्याला माहिती पाहिजे की नुकसान नाही आहे. इथं आपल्याला 20,000 रुपये मायनस केले असते तरीसुद्धा आता नेट प्रॉफिट फक्त 5,000 रुपये दिसला असतात. मग फक्त 5,000 रुपयासाठी आपण व्यवसाय करतोय का? नाही. तर याचा अर्थ व्यवसायचा काउंट वाढण्यासाठी मग पुन्हा एकदा डॅशबोर्डवर जायचं आणि त्यावरच्या बाकी गोष्टी आपल्याला करून पाहता येतील. तर स्टेप बाय स्टेप या गोष्टी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया.